या कार्यक्रमात आपण एक विषय बोलवतो, त्यांना एक मान्यवर देतो आणि मग तो विषय त्या मान्यवरांना उसवून एक मिनिट नाही नाही नाही, काहीतरी गल्लत होतीये. आपण विषय बोलवतो आणि मान्यवर देतो म्हणजे दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम याला बोलवून पृथ्वी प्रताप दिलाय का? अयो. असं नाही, गल्लत होतीये. उलट झालंय सगळं. हो हो ते झालं. ते काय झालं, आज सकाळी मी शीर्षासन करून आले ना. हो शीर्षासन. शीर्षासन खाली डोकं वर पाय. हाऊ रोमॅन्टिक. मोरे मोरे शीर्षासन केल्यामुळे काय होतं, जर असं उलट होतंय ते. नाही हरकत नाही, हरकत नाही. हो ठीक आहे, कळतंय, आलंय लक्षात माझ्या ते. पण आता आपण चर्चेकडे वळूया का प्लीज? असं कसं? लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? हा, कारण नेहमी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात आपण विषयाला धरून एका कवितेने करतो ना. बर. तर आजची पण आपण एक कविता ऐकणार आहोत विषयाला धरून, बरं का? तर कवितेचं नाव आहे साला या सवयीचं करायचं काय. तर साला या सवयीचं करायचं काय, साला या सवयीचं करायचं काय. सवयीची सवय करून घ्यायची की सवय झालीये म्हणून सवयीनं सवयीला स्वीकारायचं. जबरदस्त. अंगावर रोमांस सुटला. काय एक मिनिट, मला कळत नाही काय जबरदस्त आहे आणि हा कुठला रोमांस आहे जो तुमच्या अंगावर हे होतोय येतोय आदनमधनं? काय ही कविता आहे का? हो सर, कविताच आहे सर. काल रात्रभर जागून केली सर. अरे मग नका जागू तुम्ही रात्रभर. होतंय काय, जागरण तुम्ही करताय आणि पोट कवितेचं फुगतंय. काय कविताच नाही आहे ना, विषय अत्यंत वेगळा आहे. दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम वेगळा विषय आहे, लक्षात हो, घ्या. हो. हो की नाही? वेगळाच. तर या विषयावरती आपण आता येऊया. येस वा, प्रेक्षक हुशार दिसतोय. सुरुवातीलाच प्रश्न आलेला आहे, आलेलं विचारा आहे. विचारा विचारा. आजचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. सायनची नंदिनी नीट काम कर. असा नाही नाही नाही, असा विषय नाहीये हा. असा विषय असं नाही नाही? नाही नाही नाही. मुळात ही कोण मला कळत नाही, ही कोण सायनची नंदिनी आहे जिला नीट काम करायला सांगताय तुम्ही? आपला विषय ना आजचा. वेगळा विषय आहे दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम. अच्छा. अविश्वास का दाखवताय? तोच विषय आहे. खाली बसा, खाली बसा. तुम्ही चुकीचं वाचलंय, खाली बसा. हरकत नाही. अत्यंत महत्वाचा विषय लक्षात घ्या, दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम. मला सांगा, दैनंदिन सवयी म्हणजे काय? मी सांगतो. दैनंदिन सवयी म्हणजे काय, तर अशा सवयी ज्या आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला असतात, अशा सवयी ज्यांच्यामुळे आपलं जीवन सुखकर होतं म्हणा, किंवा मन प्रसन्न राहतं म्हणा, किंवा आपल्या शरीराची सुदृढ वाढ होते, असं अशा सवयी. आता ह्या सवयी म्हणजे काय? काय सर? काय? या दैनंदिन सवयी म्हणजे काय, हं. तर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात काही गोष्टी करतो, त्या सवयी म्हणजे दैनंदिन सवय. बरोबर आहे. त्याचा नित्यक्रम काय असतो, त्या काय असायला हव्यात, त्या बरोबर की चूक, हे सगळं आज मी सांगणार आहे. सगळ्यात आधी मला सांगा, सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही काय करता? सर, बोला. मी सकाळी झोपतो. वा. सकाळी सकाळी उठल्यावर काय करता विचारलं की नाही मी? सर, मी नाईट ड्रायव्हर आहे ना. मी रात्री गाडी चालवतो म्हणून मला सकाळी झोप येते, म्हणून मी सकाळी झोपतो. पॉम पॉम. ट्रिंग 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 ट्रिंग. काय प्रकार आहे हा? सर, त्यांनी ट्रकचा हॉर्न दिला ना, माझ्याकडे पण एक ट्रक आहे. पी, 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 पी. ट्रिंग ट्रिंग. माझी सायकल येऊन निघालोय ना मी म्हणून सायकल. एक बघा, लक्षात घ्या, काय होतं तुमच्या लक्षात येत नाही. विषय वेगळा आहे आणि तुम्ही करताय वेगळं. लक्षात घ्या, सकाळी सकाळी उठल्यावर आपण झोपायचं नसतं. एक मिनिट सर, उठा. एक मिनिट ऐका. नको, नको. अरे थांबा जरा. थांबा सर, उठा सर. हो. बावळाड्यास काय, झोपतेस काय? पॉम पॉम. पी, 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 पी. ना माझं नाही, मी आज घरीच आहे. अरे नका, असं नका करू. ऐका माझं, असं नका करू. मी वेगळ्या गोष्टींबद्दल सांगतोय, दैनंदिन सवयींबद्दल सांगतोय. लक्षात घ्या, सकाळी उठल्यानंतर आपण झोपायचं नाही, ही वाईट सवय आहे. झोपायचं नाही. लक्षात घ्या, झोपायचं नाही. सकाळी उठल्यावर आपण काय करतो हा प्रश्न आहे की नाही? बरोबर. तर मी तुम्हाला सांगतो, सकाळी उठल्यावर काय करायचं.
सकाळी उठल्यानंतर ग्लासभर गरम पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं. हां. गरम गरम पाणी प्यायल्यानंतर काय होतं तर आपलं शरीर जे रात्रभर झोपलेलं असतं ते डिहायड्रेट झालेलं असतं, त्याचं थोडं हायड्रेशन होतं. गरम पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान वाढतं, ते आपलं बॉडी टेम्परेचर हे बाहेरच्या वातावरणाशी थोडं समरूप होतं, एकरूप होतं. लक्षात घ्या, त्यामुळे गरम पाणी प्यावं. त्यानंतर आपण काय करायचं तर प्रातःविधी उरकल्यानंतर आपण ब्रश करायचा. ब्रश करता की नाही? हा मी करतो, मी रोज ब्रश करतो. हे ब्रश करून झाल्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट काय आहे तर आंघोळ करतो. लक्षात घ्या, स्वच्छ गरम पाण्याने आंघोळ करायची. करता की नाही आंघोळ? मी 7 वेळा करतो. दिवसातून? नाही, महिन्यात ना. महिन्यातून 7 वेळा आंघोळ? हो, तुम्ही फक्त 2 तारखेला, 7 तारखेला, 15 तारखेला, 19 तारखेला, 22 तारखेला आणि 29 तारखेला. वा. एक मिनिट. हे हा काय आकडा आहे आणि हे का असं तुम्ही असं का करता? ते काय आहे, मी जर रोज आंघोळ केली ना तर माझ्यावर एक माणूस चिडतो. कोण? छोट्या केसांचा माणूस. तर मला काय म्हणाला, मोरे तुमच्या शरीरामध्ये एक गंध आहे कस्तुरी मृगासारखा, आणि तो आहे ना तुमच्या शरीरातनं ना नेहमी बाहेर पडत असतो, आणि हा ना गंध दुर्मिळ आहे, निसर्गाची देणगी आहे का नाही, त्याच्यामुळे तुम्ही रोज आंघोळ करू नका, नाही तर तू लुप्त होऊन जाईल. काय समजलं? हे आहे तुमचं हे कस्तुरी मृगाचा गंध आहे तुमचा? हे कोणी सांगितलंय तुम्हाला? ते नका करू तुम्ही ही तोंड. मी शपथ सांगतोय नका करू. तुमच्या डोक्याला इथे रशी बांधून असं टप्पा टप्पा खेळावंसं वाटतंय मला. नका करू ही तोंड. काहीही सांगताय तुम्ही. एक माणूस फक्त 7 दिवस आंघोळ करतोय महिन्यातून. काय कस्तुरी मृग? हा, बेंबीत फक्त बनियान अडकली असेल यांच्या. कस्तुरी मृग आहे हा माणूस. ए गप्प बस रे. कशावरही हसू नकोस बावळट. काय चाललंय, आपण कशाबद्दल बोलतोय? आंघोळ करणं अत्यंत गरजेचं आहे की नाही? तुम्ही करता की नाही आंघोळ? मी लय आंघोळ करायचो. गुड रेग्युलर मध्ये आंघोळ असायची माझी. गुड. पण आता काय नाही करत तेवढी आंघोळ. का आता का नाही करत? कुत्र मेलंय व माझं. आई गो, असं कसं झालं? सो सॅड. ओ वाईट झालं, फार वाईट झालं. पण मग मला सांगा की कुत्रा वगैरे किंवा एखादा पाळीव प्राणी जाणं शास्त्रात वाईट असतं का? म्हणजे असं आंघोळ करत नाहीत असं काही लिहिलंय का? नाही तसं नाही, म्हणजे काय व्हायचं, कुत्रा एक नाही असं दातात गरम पाण्याची बादली घेऊन यायचं आणि द्यायचं मला आंघोळीला. आता कोण देणार? अरे अरे म्हणजे कुत्रा आणून द्यायचा म्हणून तुम्ही आंघोळ करायचं? आता कुत्रा नाही येत, हात नाही येत तुमचे? तसं नाही, म्हणजे मी शिकवलं होतं ना त्याला तसं. अरे पण असं कोण करतं? मी करतो तर तसं शिकवलं होतं त्याला. तुम्हाला सांगतो, सकाळी उठलो की नाही, ब्रशला गडी तिथं लावणार, पेस्ट बिस्ट दातात धरून आणून देणार मला कुत्रा? कुत्रा. मग तुम्हाला सांगतो, ती झालं की लगेच बादली घेऊन येणार आंघोळीला बादली देणार. माझी आंघोळ होईस तोवर बाहेर जाणार, लगेच टावेल घेऊन येणार गडी. सगळं करायचं. कवा कवा तर तुम्हाला सांगतो पाठान सोडून दिली साबणानं त्यानं माझी. ते दिवाळीला उठणं पण सोडून द्यायचं काय? अरे अरे काय